ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विण जीवा सुख नोहे। एरती माईके दुःखाची जनिती, नाही आदी अंती अवसा। अविनाश करी आपुले आईसे, लावी मना पिसे गोविंदाचे। एरती माईके दुःखाची जनिती, नाही आदी अंती अवसान। तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे। एरती माईके दुःखाची जनिती, नाही आदी अंती अवसान। नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं, पूर्ण ब्रह्म परानंदम ईशमालंदी वल्लभम। आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेणे विना जीवा सुख नोहे। प्रस्तुत प्रवचन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथेमधील उपदेशपर प्रकरणातील यच्चयावत मनुष्य मात्राला धर्माचं स्वरूप दाखवणारा आणि यथार्थ निज धर्मामध्ये प्रवृत्त करणारा असा अभंग आजच्या चिंतनाकरता निवडलेला आहे। कोविड-19 महामारीच्या प्रसारामुळे गेल्या जवळपास 70 वर्षापासून सुरू असणारा हा मसावत गावातील अखंड नाम सप्ताह यंदा अगदी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पालन करून अगदी कमी प्रमाणामध्ये याचं स्वरूप करण्यात आलेलं आहे। त्या अनुषंगाने प्रवचनाचा कार्यक्रम आणि भजनाचा कार्यक्रम संपन्न होतो। संध्याकाळचं हे प्रवचन आहे। कालच्या दिवशी आमचे गुरुबंधू आदरणीय चंद्रकांत महाराज यांनी ज्ञानेश्वरीवर चिंतन केलं आणि म्हणून आज जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्याच्या एखाद्या अभंगावर विश्लेषण व्हावं या अनुषंगाने मी हा अभंग निवडलेला आहे। या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी अखिल मानव मात्राला धर्माचं स्वरूप समजवलेलं आहे। संत महात्मे इहलोकात धर्मरक्षणाकरताच येतात, किंबहुना देवाचा अवतार आणि भक्तांचा संसार याचा प्रयोजन एकच आहे। देवासी अवतार भक्तासी संसार, दोहीचा विचार एकपणे। देव अवतार घेतो त्याचंही कारण तेच आहे, भक्त संसार करतो त्याचंही कारण तेच आहे। देवाच्या अवताराचं प्रयोजन काय? रामायणामध्ये गोस्वामी तुलसीदासजी महाराज म्हणतात, जब जब होई धर्म की हानी, बाढ़े अधम असुर अभिमानी। तब तब धरी प्रभु विविध शरीरा, हरही कृपा निधी सज्जन पीरा। म्हणजे धर्माच्या रक्षणाकरता प्रभू अवतीर्ण होतात। भगवद्गीतेचा पुरावा आहे, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थानम अधर्मस्य तदा आत्मानं सृजाम्यहम। भगवान म्हणतात, ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा चिंतन मांडताना असं म्हटलंय, आपुल्याचे ने कैवारे, मी साकार होऊन अवतरे। मग अज्ञानाची अंधारे गिळून निघाली, अधर्माची अवधी तोडी, दोषांची लिहिली फाडी, सज्जना करवी गुढी सुखाची उभवी। संत महात्मे आणि भगवान या दोघांचं अवतार कार्य एकच आहे, धर्माचं रक्षण करणं। देव धर्मरक्षणाकरता अवतीर्ण होतो आणि संत सुद्धा जगद्गुरु तुकोबारायांनी म्हटलंय, धर्म रक्षावयासाठी करणे आटी आमासी, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन। देव आणि संत दोघेही धर्मरक्षणाकरता अवतीर्ण होतात, धर्मरक्षणाकरता येतात। पण धर्माचं स्वरूप काय? धर्माचं स्वरूप शास्त्रकार म्हणतात, धारणात धर्म मिथ्याहू, ज्याला धारण केलं जातं त्याला धर्म म्हणतात। यच्च यावत मनुष्य मात्राला सुख समृद्धीचा जो मार्ग आहे, कल्याणाचा जो मार्ग आहे, त्याला शास्त्राने धर्म असं म्हटलं आहे। आणि अशा धर्म मार्गावर जर जीव मार्गक्रमित आपलं जीवन जगत राहिला, त्याला समृद्धीची प्राप्ती होते। भगवान गीतेमध्ये म्हणतात, नाही संपूर्ण धर्म आचरला, किंबहुना धर्माचं थोडं जरी आचरण केलं तरी सुद्धा महान लाभाची प्राप्ती होते। भगवान म्हणतात, नैते श्रुती पार्थ जानन योगी मुह्यती कश्चन, स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महत्व भयात। धर्मस्य स्वल्प, धर्माचं थोडं जरी आचरण घडलं तरी जीवाला महान भयापासून किंबहुना जन्ममृत्यूरूपी संसारातून त्याला मोक्षाची प्राप्ती होते। आणि हा धर्माचा मार्ग याची यावत जीवांना दाखवण्याकरता भगवंतांनी आणि संतांनी अवतार धारण केले।
देवाने सुद्धा धर्म रक्षावया अवतार घेसी, आपुल्या पाडीसी भक्तजना. संत महात्मे सुद्धा अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जडजीव. आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी यच्चे यावत साधकांना, अखिल जीवांना हा धर्माचा मार्ग सांगितला आहे. कुठल्या मार्गाने मार्गक्रमण केल्यानंतर जीवाला सुप्राप्त होईल. महाराज म्हणतात, आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुकोनो हे. एक देव आपला करावा, इतरांची व्यावृत्ती. देवालाच आपलं करावं, देवाव्यतिरिक्त जी आहे त्याचा त्याग करावा. देवाव्यतिरिक्त फक्त संसार आहे, अर्थात संसाराचा त्याग करावा. संसाराचा त्याग करावा म्हणजे नभे ब्रह्मचर्य वाहिलेच्या त्यागी, वैराग्य वाहुगे देश त्यागी. संसाराचा त्याग करा याचा अर्थ लौकिक संसाराचा त्याग करा असं नाही. मग संसाराबद्दलची जी आसक्ती आहे, प्रपंचाबद्दल जी आसक्ती आहे, त्याला शास्त्रामध्ये संसार म्हटलेला आहे. संसार शब्दाच्या अनेक व्याख्या आहेत. काम क्रोधसो संसार ओ सिरभार चलावे, आगाव उपने आणि निमने, साचची जे का बोलणे, तो जीवलोक मी म्हणे संसार हन. अर्थात याचा त्याग करावा, आसक्ती सोडावी, संकल्पावी माया संसाराची, याचा त्याग करावा आणि देवाला ग्रहण करावं, देव आपला करावा. तेणे विना जीवा सुखनो हे. असं जर जीवाने केलं नाही तर त्याला सुखाची प्राप्ती होणार नाही. सुखाचे आपण दोन प्रकार करू शकतो, एक वैश्विक सुख आणि एक पारमार्थिक सुख. ज्ञानेश्वर महाराजांच्या दृष्टिकोनातून प्रपंचात ज्याला आपण सुख म्हणतो ते फक्त नावाचं सुख आहे, ते खरं सुख नाही. विषयेंद्रिय संयोगात यत्त दग्र्यमृतोत्तम. विषय आणि इंद्रियांचा संयोग होतो तिथे सुखाचा भास आहे. विषय आणि इंद्रिया मेळू होता धनंजया, ते सुख जाय थडिया सांडूनी दोन्ही. ते खरं सुख नाही. मग खरं सुख कोणतं? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अर्जुना किंबहुना सोय जीव आत्मयाची लाहे, तेथ जे होय तया नाम सुख. जीवाचं अविद्यारूपी आवरण जाईल आणि ईश्वराचं मायारूपी उपाधी जाईल. या दोघांचं ऐक्य होणं याला शास्त्रकारांनी सुख म्हटलेलं आहे. आणि अशा सुखाची प्राप्ती जीवाला होईल याला शाश्वत सुख असं म्हटलेलं आहे. आणि ही प्राप्ती करण्याकरता महाराज म्हणतात, आपुला तो एक देव करून घ्यावा, त्या देवाला तुम्ही आपलं करा. तेणे विण जीवा सुखनो हे. देवा व्यतिरिक्त सुखाची प्राप्तीच संभव नाही. देवा व्यतिरिक्त सुखाची प्राप्तीच होऊ शकत नाही. मग देवा व्यतिरिक्त आहे तरी काय? ज्या संसाराचं आपण स्वरूप दिग्दर्शित करतो. महाराज म्हणतात, एरती माईके दुःखाची जननी, नाही आदी अंती अवसानी. देवा व्यतिरिक्त असणारा लौकिक प्रपंच दुःखाचं मूळ आहे, दुःखाला जन्माला घालणारी खाण आहे. इथं दुःखच दुःख आहे. दुःख बांधवडी आया संसार, सुखाचा विचार नाही कोठी. देवाला विसरून, देवाचा त्याग करून, देवाला बाजूला करून प्रपंचाचं ग्रहण करणं म्हणजे दुःख पदरात घेणं आहे. परमात्म्याला विमुख होऊन संसार करणं म्हणजे पदरात दुःख पाळणं आहे. त्या दुःखांचं विश्लेषण शास्त्रकारांनी असं केलंय, जन्म दुःखम जरा दुःखम, जाया दुःखम पुन्हा पुन्हा, अंतकाल महादुःखम, तस्मात् जाग्रत जाग्रत. 4 प्रकारचे दुःख प्रामुख्याने भोगावे लागतात. जन्म दुःखम, जन्माचं दुःख भोगावं लागतं. आईच्या गर्भामध्ये 9 महिने 9 मास कष्टलासी, 10व्याने प्रसूत झाली, येताची कर्मजाळ तुझी मान अडकली. आकंतो ते जननीये दुःखे धाये मोकली, स्मरे त्या हरिहरा ध्याये श्रीकृष्ण माऊली. गर्भवासाचं दुःख, जे जन्माचं दुःख. आईच्या गर्भात किती यातना होतात. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, हे जर मी दगडाला सांगितलं तर दगड फुटेल. काय सांगू गर्भेची यातना, मज भोगिता नारायणा, मांस मळमूत्र जाना तुझ क्षणाक्षणा ध्यात असे. नसा हे पाषाण फुटती, भयकाप चित्ती भरला असे. ज्ञानेश्वर महाराजांनी चिंतन केलंय, मातेची उदर कुहरी, पचवून विष्टेच्या दाथरी, उकडून 9 मासवरी जन्मोजन्मोनी मरती. 9 महिने 9 दिवस आईच्या गर्भामध्ये गर्भवासाचं दुःख भोगावं लागतं. हे जन्म दुःख आहे. बरं, आईच्या गर्भामध्ये काय चांगली व्यवस्था असते का? विष्टालेप चहुकणे, नाकी तोंडी कृमी किणे,
गर्भवासीची दुःख गाडे कवना पुढे सांगावे. अनेक दुःख आहे. जन्म दुःख आहे, जरा दुःखम, दुसरं जरा दुःख म्हातारपणाचं दुःख आहे. हातपाय थकले की कोणी विचारत नाही. मज नाही हातपाय, डोळा पडली झापड, कर्ण हे बधिर झाले, वाचा बोलले बोळ, नाक मुख गळू लागले, लाड आणि शेंबूळ, श्वानापरी गती झाली, अवघे करती हाडहाड. डब्यामध्ये जोपर्यंत तूप आहे तोपर्यंत डब्याला किंमत आहे. शेंगांमध्ये जोपर्यंत दाणे आहे तोपर्यंत फलकटांना किंमत आहे. तसं अंगातलं सामर्थ्य गेलं शरीराला काही किंमत नाही. जरा दुःख म्हटलेलं आहे. तिसरं आहे जाया दुःखम. जाया म्हणजे पत्नी. नाथ महाराजांनी गोड चिंतन मांडलेलं आहे. धनवंता पुरुषासी, स्त्री लवोटवो करी कैसी, कुटका देखुनी शुनी जैसी, हलवे पुच्छाचे गुकांत, त्या धनाची झाली या तुटी, स्त्री वसवसोनी लागे पाठी, आता नावडते तुमच्या गुठी, रागे उठी फडफडवणी. जाया दुःखम पुनः पुनः. आणि सगळ्यात महत्वाचं, अंतकाल महादुःखम, तस्मात जाग्रत जाग्रत. अंतकाळाचं दुःख आहे. 1000 इंगळ एका वेळेत डसतील इतकं दुःख जीवाला हा देह सोडताना होतं. अंतकाळाचं फार दुःख आहे. संत शास्त्र सगळ्यांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. मग आपले उपनिषदकार आपल्याला म्हणतात जाग्रत जाग्रत, उत्तिष्ठत जाग्रत, प्राप्य वरान्य बोधत. उठ, जागा हो, आणि ज्या करता मनुष्य देह प्राप्त झालेला आहे याचं साफल्य कर. महाराज म्हणतात ज्या लौकिक प्रपंचाच्या आशेवर जीव आपला अनमोल नरदेह परमात्मा विन्मुख करतो, तो प्रपंच दुःखाला जन्म देणार आहे. दुःखाची जनिती नाही आदी, नाही अंती, नाही अवसानी. आदी म्हणजे सुरुवातीला, सुरुवातीलाही सुख नाही, अंती शेवटीही सुख नाही, अवसानी म्हणजे मध्यभागी सुख नाही. तुला जर यथार्थ धर्म पालन करायचं असेल, शाश्वत सुखाची प्राप्ती करायची असेल तर काय कर. महाराज म्हणतात एकच कर, अविनाश करी आपुल्या ऐसे, लावी मना पिसे गोविंदाची. तू मनाला गोविंदाचं पिसं लाव. आपल्या मनाला पिसं म्हणजे वेड लाव, देवाचं वेड लाव. उठता चालता बोलता हरीचं चिंतन कर. सर्व कार्य करिता हरी बोला, हरी बोला गाता, हरी बोला खाता, सर्व कार्य करिता हरी बोला. हरीचं नामस्मरण कर, चिंतन कर, स्मरण कर. आणि असं करत करत जर तू आपलं जीवन जगण्याचा प्रयत्न केला, मनाला जर देवाचं वेड लावलं तर काय होईल. अविनाश करी आपुले ऐसे. तो देव तुला त्याच्यासारखा अविनाशी बनवेल. ज्या स्वरूपाला प्राप्त झाल्यावर पुन्हा दुःखाचं तोंड पाहावं लागत नाही. यद्गत्वा निवर्तन्ते तद्धाम परमम्. ज्या स्वरूपाला प्राप्त झाल्यावर पुन्हा कोणताही लाभ प्राप्त होणं शिल्लक राहत नाही. तुका म्हणे आता लाभ नाही या परता, यम लब्ध्वाचा परम लाभम मन्यते नादिकंततः, यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुनापी विचल्यते. महाराज म्हणतात अविनाशी करी आपुले आईसे, लावी मनापिसे गोविंदाचे. असं धर्माधिष्ठित जर तू जीवन जगलास तर महाराजांनी आपल्याला उपदेश केलेला आहे. असं धर्माधिष्ठित जीवन जगून जर आपली जीवनयात्रा संपवली, परमार्थाच्या पवित्र प्रांगणामध्ये आपल्या जीवनाचा वेच केला, महाराज म्हणतात जाताना फक्त शरीर जाईल. तुका म्हणे एका मरणेची सरी, उत्तम चिवरे कीर्ती मागे. आणि कीर्ती मात्र अमर राहील. शास्त्रकार म्हणतात पवित्र व्यक्तीने जीवनामध्ये एकचदा मेलं पाहिजे. माणसं जीवनात 2 वेळेस मरतात, शरीरानेही मरतात आणि कीर्तीनेही मरतात. महाराज म्हणतात शरीराने जरी गेले, समर्थ रामदास स्वामी म्हणतात देह त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेची क्रिया धरावी. शरीराचा त्याग केल्यावर कीर्ती मागे राहिली पाहिजे. आणि म्हणून महाराज म्हणतात उत्तम चिवरे कीर्ती मागे. इहलोकामध्ये आपली कीर्ती राहिली पाहिजे. मग ही कीर्ती कधी राहील. तुकोबारायांनीच एका अभंगामध्ये सांगितले उभयलोकी उत्तम कीर्ती, देव चित्ती राहिली. या चित्तामध्ये जर देव असेल तर उभय लोकामध्ये उत्तम कीर्ती प्राप्त होईल. या संपूर्ण अभंगाचा सार मी आपल्यासमोर मांडतोय. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तुम्ही एका देवाला आपलं करा, तुमच्या जीवनातल्या सगळ्या समस्या सुटतील. 4 प्रश्न उभे राहतात, आपण पटपट उत्तर देऊ. महाराज म्हणतात देव आपला करा.
पहिला प्रश्न आहे, देव आपला करता येतो का? दुसरा प्रश्न आहे, आजपर्यंत कोणी देव आपला केला का? तिसरा प्रश्न आहे, जर देव नाही आपला केला तर आमचं काय बिघडणार आहे? आणि चौथा प्रश्न आहे, करावा तर कोणता देव आपला करावा? पहिला प्रश्न आहे, देव आपला करता येतो का? याचं उत्तर आहे हो, देव आपला करता येतो. का? देव आपला करण्याकरताच नरदेह मिळालेला आहे. नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवची होईड म्हणती ती होती, तरी का चित्तीने धरावी, देवे दिला देह भजना गोमटा. देव आपला करता येतो. बरं, कोणी देव आपला केला का? साधू संतांनी अनेकांची नावं सांगितली. नाथ महाराज म्हणतात, शुक याज्ञवल्क्य, दत्त कपिल मुनी, हरिसी जानोनी हरिच झाले, या सगळ्यांनी देव आपला केला. शुक मुनींनी वैराग्याच्या आधाराने देव आपला केला. याज्ञवल्क्य महर्षींनी ज्ञानदानाच्या माध्यमातून देव आपला केला. दत्त कपिल मुनी दत्तात्रय महाराजांनी गुण संग्रहित करून देव आपला केला. जो जो जयाचा घेतला गुण, तो तो म्या गुरु केला जाण. श्रीमद भागवतामध्ये दत्तात्रयांच्या 24 अवताराचं विश्लेषण आहे. पृथ्वी वायुर आकाशम आपग्निश्चंद्रमा रवी, कपोतज गरज सिंधु पतंगो मधुकृत गजः, मधुहा हरिणो मीन पिंगला क्रूरोर्भकः, कुमारी शरकृत सर्प ऊर्णनाभि सुपेशकृत. ज्याच्याकडून जो गुण घेतला त्याला गुरु बनवलं. कपिल मुनी आणि कपिल मुनी कर्दम ऋषी देवहूती मातेच्या पोटी जे जन्माला आले आणि आपल्या 6 शास्त्रांपैकी सांख्यशास्त्र ज्यांनी आपल्या वैदिक धर्माला दान दिलं, असे कपिल मुनी यांनी सुद्धा सांख्य तत्वाच्या माध्यमातून देव आपला केला. तिसरा प्रश्न आहे, देव नाही आपला केला तर काय बिघडणार आहे? काही लोक म्हणतात आम्हाला देवाची गरज नाही, परमार्थाची गरज नाही, काय देव देव करावं, विसरलो आम्ही देवाला, आम्हाला देवाची गरज नाही. तर याचं व्यतिरेकात्मक उत्तर नामदेव महाराजांनी दिलेलं आहे. नामदेवराय म्हणतात, धनमान बडे नाठविसी देवा, मृत्यूकाळी देवा कोण आहे? ज्या वैभवाला भुलून तू देवाला विसरलास त्याचा परिपाक एकच आहे, विसरले तयात हानी पचतील खाणी 84च्या. देवाचा विसर पडल्यामुळे 84 लक्ष योनींमध्ये दुःख भोगावं लागणार आहे. आणि म्हणून महाराजांनी म्हटलेलं आहे, ज्याला देवाचा विसर पडला त्याच्या पदरामध्ये फार मोठी हानी होणार आहे. म्हणून देवाला विसरणारा जीव हा इहलोकात तर दुःख भोगेलच, पण महाराजांनी भविष्याचे संकेत दिले. खंती ते न करा, होणे गाढव कुत्रा, तुका म्हणे गाढव पशु, केला ना आयुष्या. देव आपला करता येतो. साधू संतांनी देव आपला केला. देव नाही आपला केला तर आपला मनुष्य जन्म वाया जाईल. आता चौथा प्रश्न आहे, करावा तर कोणता देव आपला करावा? कारण अनेक देवांचं वर्णन आहे. बहुत देव बोलिले पुराणी, पुराणांमध्ये अनेक देव सांगितलेले आहेत. 33 कोटी देव चामुंडा, 8 कोटी भैरव, हे सगळे देव पुराणांमध्ये सांगितले आहेत. पण कोणता देव आपला करावा? जगगुरु तुकोबाराय म्हणतात, एका देवाला आपला करा. कोणता? तुका म्हणे चित्ती धरा रखुमाईचा पती. सगळ्या देवांचा अधिष्ठान असणारा जो परमात्मा आहे, संत निवृत्तीनाथ महाराजांनी म्हटलेलं आहे, उगवले बिंब अद्वैत स्वयंभ, नाम हे सुलभ विठ्ठलराज. सकळ देवांचा अधिष्ठान असणारा जो परमात्मा आहे तो विटेवर उभा आहे. तुम्ही त्याची शरणागती करा. त्याचे पायी घाला मिठी, मोल नेघे जगजेठी, भावा एकासाठी खांदा वाहे आपला. त्या देवाला जर जीवाने आपलं केलं तर त्याला सुखाची प्राप्ती होईल. त्या परमात्म्याच्या कृपेने, त्याच्याशी अभिन्नत्वाच्या योगाने आणि त्याच्या कृपेने प्राप्त झालेल्या अप्रोक्ष आत्म अनुभूतीने जीवाला परमसुखाची प्राप्ती होईल आणि या धर्ममार्गाने जीवाचं जीवन समृद्ध होईल. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी या अभंगाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना हा गोड असा प्रबोधात्मक उपदेश या अभंगातून केलेला आहे. आजच्या दिवस इतकंच. पुढे एखादा अभंग घेऊन आपण अजून 1-2 दिवसांनी चिंतन करण्याचा प्रयत्न करू. रामकृष्ण हरी. पुंडली गवर्दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.